आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी। दोंडाईचा शहरातील विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा 3 मंत्र्यांच्या उपस्थितीत संपन्न। जिल्हा विकासाचा अनुशेष भरून काढणार पालकमंत्री जयकुमार रावल यांचं प्रतिपादन। 24 तास वीज पुरवठा होणार मंत्री अतुल सावे। धुळे जिल्ह्यात टेक्सटाईल पार्कसाठी मदत करणार मंत्री संजय सावकारे। धुळे जिल्ह्यात मागील काळातील विकासाचा अनुशेष भरून काढून जिल्ह्याला आर्थिक वेगाने विकासाच्या दिशेने नेण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं प्रतिपादन पालकमंत्री जयकुमार रावल यांनी केले। दोंडाईचा शहरातील विविध विकास कामांच्या लोकार्पण सोहळ्यासाठी राज्याचे इतर मागास बहुजन वर्ग, बहुजन कल्याण विभाग, दुग्ध विकास, अपारंपरिक ऊर्जा, दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, आमदार अनुप अग्रवाल, आमदार राम भदाणे, उद्योगपती सरकार साहेब रावल आदी प्रमुख उपस्थिती होती। यावेळी सरकार साहेब रावल यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दोंडाईचा येथे विविध विकास कामांचं लोकार्पण आणि वृक्षारोपण कार्यक्रमाचे पालकमंत्री जयकुमार रावल, मंत्री अतुल सावे, मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते पितृछाया ऑक्सिजन पार्क येथे 11,000 वृक्षारोपण करण्यात आले। अमरावती नदीवरील पर्यायी 11 कोटीचा पूल, 26 कोटी जुन्या शहादा रोडचं लोकार्पण करण्यात आले। या प्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नारायण पाटील, भाजपा जिल्हा अध्यक्ष रामकृष्ण बाबू खलाणे, बबनराव चौधरी, प्रदीप करपे, माजी जिल्हा परिषद सदस्य DR पाटील, संजीवनी सिसोदे, पंकज कदम, वीरेंद्र गिरासे, जिजाबराव सोनवणे, माजी पंचायत समितीचे सभापती रणजित गिरासे, माजी उपसभापती रणजित सिंग गिरासे, जिल्हा सरचिटणीस DS गिरासे, भाजपा शहराध्यक्ष जितेंद्र गिरासे आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते। जिल्ह्यात नव्याने येणारे टेक्सटाईल कंपन्यांना आपले उद्योग उभारण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्यात येईल। जिल्ह्यात उद्योगासाठी अतिशय पोषक वातावरण असून धुळे व नंदुरबार जिल्ह्यात टेक्सटाईल उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी उद्योजक उत्सुक असून त्याला शासनातर्फे सबसिडी, जमीन, पाणी, वीज व कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात येईल। येत्या काळात येथील नागरिकांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी जिल्ह्यात टेक्सटाईल हब बनवण्याचा संकल्प असल्याचं प्रतिपादन सरकार साहेब रावल यांनी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रम प्रसंगी मंत्री संजय सावकारे यांनी केले। येत्या काळात विजेचा प्रश्न सोडवून शेतकऱ्यांना 24 तास मंजुरी देण्यात येईल। यासह 24 तास वीज मिळावी म्हणून शेतकऱ्यांना सोलर पंप देण्यात येत असल्याचं मंत्री अतुल सावे यांनी सांगितलंय। यादवराव सावंत, शिंदखेडा माझा न्यूज। या भाऊ आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नेहमी विकास कामाच्या पाठीमागे उभे राहतात, विकास करण्याकरता उभा राहतात। जसं आता अग्रवालजींनी सांगितलं की 4,000 कोटीचा सेल मॅन्युफॅक्चरिंग, सोलार सेल माझं डिपार्टमेंट मला माहिती आहे किती गरज आहे त्याची। आणि देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांचा संकल्प आहे की पुढच्या 5 वर्षात देशामध्ये 100% सोलरायझेशन करायचं। 2030 मध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचा कोळसा किंवा फ्युएल लागणार नाही, याचा संकल्प त्यांनी केलेला आहे आणि त्या हिशोबाने सगळे राज्य काम करतात। आज मध्य देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना पण पूर्वी वीजचा नेहमी प्रॉब्लेम असायचा, म्हणून कुसुम योजनेच्या माध्यमातून प्रत्येकाला सोलार पंप द्यायचा संकल्प आहे। आज जवळजवळ आम्ही 2.5 लाख पंप आमच्या मेढाच्या खात्याच्या माध्यमातून वाटले। आता 75,000 ऑलरेडी टेंडर काढले आणि पुढच्या 3 महिन्यात अजून 1.5 लाखचा आम्ही टेंडर काढतोय। सांगण्याचा उद्देश असा आहे की आम्हाला पूर्ण 10 लाख पंप पुढच्या 3 वर्षात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठल्याही शेतकऱ्याला विजेचा प्रॉब्लेम येणार नाही। त्याचा पंप जो आहे 7.5 HP तो आज सोलारवर चालेल। मार्गदर्शनाखाली आम्ही असेच काम करत राहू, तुम्हाला चांगलं आरोग्य लाभो। तुम्ही जे दिनचर्या तुमची चालू आहे आता, सकाळी उठणं, फिरणं, हे असंच कायम चालू ठेवा। लोक जितकी मिळत राहतील ते कायम चेहरा जर बघितला, सरकार साहेबांचा कायम हसतमुख चेहरा आहे, अगदी हसत असतात आणि खऱ्या आयुष्याची हीच कमाई असते की माणूस हसतमुख राहायला पाहिजे, काय दुःख बाळगायला नको। ते परमेश्वराने एवढा चांगला मुलगा दिलाय की तो आज महाराष्ट्रामध्ये इतकं चांगलं नाव त्यांचं आहे जयकुमार भाऊंचं। मागे पर्यटन मंत्री असताना पण भाऊ तुम्ही आम्हाला निधी दिले, तुम्ही विसरून गेले असाल, पण आम्हाला पण खूप निधी दिला त्यावेळेला। म्हणजे दोंडाईच्या चांगलं केलं असं नाहीये, पण लहान लहान शहरामध्ये पर्यटन स्थळ झाली पाहिजे। आता शहरातला किंवा लहान लहान गावांमधला माणूस कुठे मोठे शहरामध्ये जाणार आहे पर्यटन बघायला, म्हणून त्या गावांमध्ये पर्यटन स्थळ झाली पाहिजे। म्हणून आमच्या छोट्या छोट्या गावांमध्ये आम्हाला पर्यटनासाठी निधी दिला
ती बरीचशी आता पर्यटन स्थळं आमची आता तयार होत आहेत. ती झाल्यानंतर पर्यटन मंत्री कोणीही असो, पण तुम्हाला मागणं तिथे नक्की यायचं त्या पर्यटनाच्या उद्घाटनाला. एवढं जवळपास 50 कोटी रुपयाचे विविध विकास कामांचे लोकार्पण आज राज्याचे मंत्री श्री अतुलजी सावे साहेब, श्री सावकारे साहेब या दोघांच्या हस्ते झालेले आहेत. त्यांच्या मनामध्ये सातत्याने धुळे नंदुरबार जिल्ह्यासाठी हे मागे राहिलेल्या जिल्ह्यांना विकास करण्यासाठी आमच्या विभागातनं काय काय देता येईल, काय योजना देता येईल अशा प्रकारचा विचार त्यांच्या मनामध्ये आहे. टेक्स्टाईल विभाग हा सगळा कॉटन कापूस पिकवणारा हा सगळा भाग आहे आणि म्हणून टेक्स्टाईलसाठी नवापूर असेल, नरडाणा असेल, धुळे असेल या दोघे नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यामध्ये टेक्स्टाईल विभागाच्या माध्यमातून, वस्त्र उद्योग विभागाच्या माध्यमातून अनेक यशस्वी प्रकल्प, महत्वाकांक्षी प्रकल्प करण्याचा निर्धार श्री सावकारे साहेबांनी केलेला आहे. पूर्वीच्या काळापासून दुग्ध क्षेत्रामध्ये आपला हा जिल्हा धुळे जिल्हा नंदुरबार जिल्ह्याचं नाव होतं, त्याला गतवैभव प्राप्त करण्यासाठी त्याचबरोबर नव्याने सोलारचे प्रकल्प पूर्ण महाराष्ट्रामध्ये बीड जिल्हा आणि धुळे जिल्हा नंबर 1 धुळे जिल्ह्यामध्ये सोलारचे जे अणुकिरण आहे, हे किरणांच्या माध्यमातून सर्वात पॉवरफुल किरण हे महाराष्ट्रामध्ये कुठे आहे तर धुळे जिल्ह्यामध्ये. आणि म्हणून अतुलजी सावे साहेबांची इच्छा आहे की दुग्ध क्षेत्रामध्ये आणि सोलार क्षेत्रामध्ये धुळे जिल्ह्याला फार मोठं बळ द्यावं. त्यांनी इथपर्यंत सांगितलं की कुठलाही प्रकल्प आला तर 24 ते 48 तासामध्ये त्याचा मान्यता ते देण्याची तयारी त्यांनी दाखवली. आणि म्हणून महाराष्ट्र हे डबल इंजिनचं सरकार आहे आणि त्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली दोघंही उपमुख्यमंत्री शिंदे साहेब, अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली विकास होतोय. दोघं मंत्री खास धुळे जिल्ह्याच्या विकासासाठी आलेत आणि ते दोघं आल्यामुळे 2 हत्तींचं बळ आम्हाला त्या दोघांच्या माध्यमातून मिळालंय. पुढच्या काळामध्ये धुळ्यामध्ये मोठा विकास होईल आणि त्या दोघांमध्ये या दोघंही मंत्री अतुलजी सावे आणि सावकारे साहेब यांचं मोठं योगदान होईल. त्यांचंही मी मनापासून आभार व्यक्त करतो. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.